नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. दूध ठेवलंय बघा तापायला. ही सावली केली नवऱ्यानं खास बायकोसाठी. हो काही अर्गानाचा परगान ह्यात सरपण बी किती बसतंय. आता काय सरपण लय नाही बरं का, इथं बाहेर आहे 2-4 काटक्या स्वयंपाक होतोय तेवढ्यावर. पण सरपण आणून गच भरती की इथं. पाऊस आला तरी पाऊस बी लय लागत नाही ह्याच्यात. वसाड नुसतं येत्याला इकडून मोरच्या साईडनं. पाऊस बी लय काही येत नाही. आणि भाजी नीट करत बसली. हो का इथं आता दिसलं का, भाजी नीट करत बसली. म्हणलं भाजी नीट करावी, दूध तापूस तर करूस तर. रात्री केल्या त्या गवारीच्या शेंगा नीट, घेवड्याची राहिलीच अजून शेंग. आता दूध तापूस तर भाजी नीट होते, चिरून ही करून. पुरा त्याला भाजी टाकायची. दूध तापलं का भाजी शिजली का भाकरी ठोकायच्या. का तर आज पुरीसनी सुट्टी आहे, आज रामनवमी आहे त्याच्यामुळं सुट्टी आहे पुरीसनी शाळेला. सकाळी दिलता चहा करून, चहा खारी खाल्ली, चहा दूध वाट्या वाट्या दिलतं तिघीसनी बी खाल्लं ना. आता निवांत खेळत बसले ते. आता आम्हाला भूक नाही म्हणते त्या. भूक नाही आता होतंय मस्त. 11 वाजता तर स्वयंपाक होतो याचा. लय उशीर नाही लागत काय, 11 वाजता होतंय सगळं पूर्ण. पुन्हा करायचा स्वयंपाक निवांत. आणि आता बघा मेन म्हणजे टेन्शन नाही, काय ऊन लागतंय नाही. अहो बाहेर आलं इथं का पटापटापटा करायचं, पटापटापटा घरात जायचं, अशी नुसती घाई चालायची माझी. आणि उन्हाचं रकण चक्रायल्याने व्हायचं, उन्हानं डोकं मस्ताक तापायचं लय. आणि ही चुलीची उभी वेगळीच आणि ही उन्हाची उभी वेगळीच, त्याच्यामुळं लयच जास्त येड्यागत व्हायचं. त्यामुळं नवऱ्यानं काही नेट आणली, किती रुपयाची आणली काय माहिती, पण ही नेट आणली बघा. आणि ह्याचा निवारा केला आहे. खुटी आणल्या होत्या 4 आणि त्या खुट्या ठोकल्या. त्या खुट्या ठोकाय पाईप घातल्या त्या कोपऱ्यात. दिसते का ती पाईप, ते का तिकडं ती पाईप. माझं बोट कुठं आहे आणि ह्यात कुठं दिसतंय, हिचं पाईप, इकडचा पाईप दिसतोय ही. आणि ही पाईप त्यात टाकले ती वरनं बांधून घेतलंय असं. कशानं त्या ह्यानं बांधलंय, सुतळीनं का दाव्यानं कशाच तरी. आणि हे केलं बघा फिट, एकदम फिट कटाकटच केलं या. पण ही चौकून ह्यांनी असं नाही टाकाय पाहिजे होतं. माझ्या मनानं काय करायचं पाहिजे होतं माहिती आहे का, हिकडची बगल बी उघडी ठेवाय पाहिजे होती. ही 2 बगलं झाकण आता का, याने 3 बगलं झाकलं या आणि एकच बगल उघडी ठेवली. काढतंय वा, गरम होतंय ह्याच्यात. तरी येते थोडीफार हवा नेट असल्यामुळं, पण गरम होतंय जरा जास्तच, उकाडल्यासारखं होतंय. असं ही गोळा करून असं बांधायचं वर. हे काय करायचं का, इथं ही नेट आहे का नाही, हे अशी गोळा करून करून अशी वर बांधायची, मग होतंय जरा व्यवस्थित. आवा पटलंय की, पण हे गरम होतंय वय आता. एवढी कशी कपटी आहे, वारं येत नाही वा, वारं येत नाही. सगळं चांगलं करून दिलं. थांबतो नेटच्या बाहेर राहायचं दिसतं. तुझ्या अंगातलं नखरा आहे, काढून टाकतो बरं इकडं. पुरा किती जरी चांगलं केलं सगळं काढ नका, नसतं तेवढं गोळा करा. हा इकडून वाऱ्याचं समजा जो काय काहीच वारं येत नाही तर बसलं का गरम होतंय. हा तेवढं राहू द्या. ह्यांनी बांधायला लागले तर बांधायला लागले म्हणून सांगते. काला वाचायला की नुसता ती पाईप येईल वाकडून खाली. वाकडं झाला की पाईप व खोट्याला बारकी आणले रे. तिरकी ठुकली खुटी मी. असं का आता हितनं झुळूक लागली माझ्या मोरनं वाऱ्याची. नाही नाही, तू गुद मारलीच होती तर. गुच मारली होती तर घामाघूम व्हायला लागली होती मी. बस आता अशी उशीर झाला स्वयंपाकाला. म्हणलं इथं येऊ नको, म्हणलं माझी सावली करायची झाल्याशिवाय. घेतलं का इकडून बी उचलून. हा 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 हा, कसलं भारी वाटायला लागलंय व. एक टेन्शन आहे का म्हणत्याला, बायकोला सावली करायला जावावा तर हिला उकाडतंय, ऊन लागू द्यावा तर पळतंय. बसतंय का ते पाईपासंग घसरत येणार खालीच. टाका की वरच उचलून असं, मग तसं घसारतंय वाटतं. ती बी कशी आणली ही, मीटरवर असते का ही नेट. मागले असल उन्हाळ्याच्यानं सावली करायला. लय इचरावा तर लय बोलती म्हणते ती बाई, सांगत बी नाही ती आम्हाला नीट काय डिटेलमध्ये. होच निघलं की ती. बस का बस बस. कसलं भारी वाटतंय बघा, दिसतंय बाहेरचं अजून. काय दिसना म्हणजे कोण दाटल्यानं होतं इथं मला. सगळीकडचं दिसायला लागतं. वारा नाही म्हणून तसं होतं. तुम्ही तर घामाघूम झालाय की. वाराच नाही आज कुठून. वाराच नाही कुठं, लय गरम व्हायला लागले.
नाही मला वाटतं ही 2-3 दिवसात पाऊस सांगितला तेव्हा पाऊस येते का कोणाला इकडून वारा येतोय का इकडून जरा वर पाहिजे थोडं राहू दे बसायला येतोय तरी येतोय. मग सावली झाली सगळी माणसाला जेवाय बसायला म्हणलं येते इथंच नेट टाकून बसायची जेव्हा काढा उकळून इथं कसं आलं गणेरी खडी टाकली एवढी तरी यातनं बी आलं या ही लुटून काढ जरा पालं बिलं आलेलं ह्यातलं थोडस करते कठीण पाणी मारून हे इथं जरा कठीण तसलं काय करू नकोस खडी टाकली आहे अवा खडी टाकली ह्याच्या खाली का करायचंय खडीला आता नाही नाही खडी खडीशी करायची सारवती की जरा सडा मारते अजून खडी टाक सारा बेर वाज नाही इथं अहो लक्ष्मी असते सारवलेल्या तुला सांगतो काय मी बर बघा कसं दाब देत येतोय दे दाब कवळा चावरा सारवायचं नाही म्हण तुम्ही सांगा मित्रांनो भावांनो बहिणीनं सगळीकडे फरशी झाली या वर केलं जरा लय वर. थोडस कुठं तर सारवलं म्हणजे जरा घराला शोभा येते वा इकडून घेऊ का वर जरा हम्म. वारा खेळते वारं खेळतय ना मग कुठं तरी थोडस सारवायच पाहिजे दारात रांगोळ काढाय परत तरी चुलीला तर लय वार लागत ह्याच्यामुळं नाही लागत दूध आलं तापत फुगा आलाय आता उकळायला लागलंय असू द्या परत असू द्या की मग आता पावसा पाण्यात पण करा येते ह्याच्यावर कागद टाकून अजून अजून कागद टाकायचं यातनं लय येत नाही बारका पाऊस असल्या बारका नाही मोठा पाऊस आला तरी करायचं बरं झालं ना. आता म्हणायचं तुला तिथं बाहेर निवारा केलाय घरात यायचं नाही इकडे स्वयंपाकाला सगळा निवाराच केला शेड हाय पाठीमाग हाय तरी पण तुम्हाला सगळं कर वाटत होय घराचा शिव घालवला बायाने हे का नाही शेड हाय घरामागं एवढं मोठं चुली पटांगणातच मांडल्या होत्या आणि आता चूल मांडली म्हणून आता काय निवारा इथं पटांगणातच ती एवढं मोठं घर हाय तिकडं चांगलं आणि हे खोपाड घातल्यावर दारात दिसायला लागलं तर कसं दिसतंय तुम्हाला लांबनं दाखवती बघा पण भारी वाटतंय दारात कसं दिसतंय बघा ही बघा ही झोपडपट्टी बघा आमची दिसली का झोपडपट्टी दारात आम्ही केलंय बघा ही निवारा इकडे कणग्या लावले ते झालं व्यवस्थित आता उन्हाची बसण्यापेक्षा आपलं सावलीला नाही करणं का पण आता सावली करून दिली आता काय चटा स्वयंपाक हुरकत नाही मी आता ऊन लागत नाही आता किती बी उशीर बसणार काय नीट करत आता बोललो असतो बोला की बोलू द्या कसं बोलताय रिअल मध्ये बोलताय असं बोला कळू द्या सगळ्यासनी काय बोलता तुम्ही आता काय इथं दगड फोडत बसलाय रानात तर जाऊन फोडा जावा दगड त्या रानात दगडाच नाही ऊत आलाय मुलकाचा ऊत काढल तेवढी दगडच आहे ते रानात नाही पडली होती कुठे उठावेला धरून आता कुठे आहे गेली परत पळून लटपटली का कसं येठवान दाखवते तर या बारक्या पोराला दाखवलं आणि तुम्हाला बारकी पोरगी वाटते काय बारकी जागी मग हा बारकीच आहे तुम्ही जात चाल बारक तर मित्रांनो रोज इथं येते तर मायापासून गाणं म्हणल्याशिवाय ना चैन पडत नाही या कुठलं तर गाणं त्यांनी म्हणणारच कुठलं का म्हणणार तर गाणं मग आहे का नाही लक्ष्मी राजेकोट मला इंग्रजी वाचा येते बघा नडग्या 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 तुझ्या तर बघा मी आता औंदा 10वीला फॉर्म भरणार आहे मी मला परीक्षेला पास कराय या सगळी जण कॉप्या पुरवायला बाणावतीली धरून होय कॉप्या करायला सुखात असते काय गो बाया मला येत नाही मग मी पास कशी व्हायची तुला शाळेत आता कशाला पाठवायची म्हातारी झालीच गेला तू 10वीचा फॉर्म भरून मला शिवण क्लास करायचा आहे काय नाही तू अशीच अडगीच बरी आहे तुला लय शिकवली तर तू टक्कर बसची एखाद्या माझं का नडलंय कोणाला टकोरी बसायचं मला शिवण क्लास करायचा आहे झंपर शिवाय शिकायचं तर या मला ते ध्येयच आहे मी औंदा उन्हाळ्यात काय बी करून शिकील असं माझं ध्येय आहे काय काय करते उन्हाळ्यात बघा तुम्ही आता